आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पंतप्रधानांच्या दक्षिणेकडील दौऱ्यात बहिष्काराचा झेंडा, राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरूच। दिनांक 11 जुलैपासून खानापूर महामार्गावर टोल वसुली होणार। जैन स्वामीजींच्या हत्येप्रकरणी दोघा संशयितांना अटक। राकसकोपच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ। रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न। रोटरी क्लब दर्पणचा अधिकार ग्रहण संपन्न। ग्रामीण भागात संततधार पावसाची हजेरी। नगरसेवक स्वखर्चातून करणार अभ्यास दौरा। वडगावात सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakvadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या 9 वर्षांच्या शासनकाळात तेलंगणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप तेलंगणाच्या सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष KT रामराव यांनी शुक्रवारी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होत असलेल्या तेलंगणा दौऱ्यावर पक्ष बहिष्कार टाकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र असलेल्या रामराव यांनी आरोप केला आहे की मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून तेलंगणा विरोधी भूमिका घेत आहेत। आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याअंतर्गत तेलंगणाला दिलेली आश्वासने केंद्राने पूर्ण केली नाहीत। मोदींनी गुजरातमधील दाहोद येथे एका वर्षापूर्वी 20,000 कोटी रुपयांच्या रेल्वे इंजिन कारखान्याची पायाभरणी केली, तर तेलंगणासाठी केवळ 521 कोटींच्या मालगाडी डबे उत्पादन कारखाना उभारण्याची घोषणा केली। तेलंगणासाठी अवघ्या 521 कोटींच्या कारखान्याला मंजुरी मिळाली असे मत त्यांनी मांडले। राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरूच। महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव सुरू आहे। शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्याचा संकोच वाटत नव्हता। मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात आणि त्यांनी आजपर्यंत आपला निर्णय प्रत्येकावर लादला आहे। या 3 कारणांमुळेच आपण त्यांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी दिले। कधी काळी शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले आणि आता अजित पवार यांच्याशी निष्ठा वाहिलेले पटेल यांनी आपली भूमिका मुलाखतीद्वारे स्पष्टपणे मांडली। तुम्ही सत्तेत असाल तरच पक्ष समर्थक, पक्ष सदस्य आणि आमदारांची कामे होऊ शकतात अशी टिप्पणीही त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य पणाला लागल्याचे त्यांनी नमूद केले। दिनांक 11 जुलैपासून खानापूर महामार्गावर टोल वसुली होणार। बेळगाव गोवा यांना जोडणाऱ्या खानापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर आता दिनांक 11 जुलैपासून टोल वसुलीला प्रारंभ होणार आहे। याची नोंद या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना घ्यावी लागणार आहे। बेळगाव पणजी महामार्ग क्रमांक 749 च्या बेळगाव खानापूर विभागातील गणेबैल टोल नाक्याच्या ठिकाणी येत्या मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुलीला प्रारंभ होणार आहे। तशा अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत। या ठिकाणी 20 किलोमीटर परिसरातील बिगर वाणिज्य वाहनाकरिता दरमहा 330 रुपयांचा पास उपलब्ध केला जाणार आहे असेही जाहीर करण्यात आले आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने बेळगाव खानापूर या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विकास काम सुरू आहे। तथापि यापैकी केवळ 16.345 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला आहे। त्यामुळे टोल वसुलीचा दर या अंतराच्या मार्गापुरता निश्चित केला आहे। गणेबैल नजीक टोल वसुली प्लाझाचे काम बऱ्याच दिवसांपासून पूर्ण झाले असले तरी आता 11 जुलैपासून या ठिकाणी प्रत्यक्ष टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे। जैन स्वामीजींच्या हत्येप्रकरणी दोघा संशयितांना अटक। 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमातील एक जैन साधूची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। हिरेकोडी आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज गेल्या बुधवारी बेपत्ता झाले होते। रायबाग तालुक्यातील कटकभावी गावात महाराजांची हत्या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे। बेळगावचे SP संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी आचार्य श्री आचार्य
कामकुमार नंदी महाराज हे 2 दिवसांपासून बेपत्ता होते। 6 जुलैपासून नंदी पर्वत आश्रमातून बेपत्ता असलेल्या जैन मुनींचा भक्तांनी आश्रमाभोवती शोध घेतला। त्यानंतर काल इतर जैन मुनींनी चिकोडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली। कामकुमार मुनी गेल्या 15 वर्षांपासून नंदी पर्वत आश्रमात राहत होते। आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगारे यांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती। या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून दोघांना संशयावरून ताब्यात घेतलंय। तपासादरम्यान जैन मुनी यांची हत्या झाल्याचं समोर आलं। राकसकोपच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणी पातळी हळूहळू वाढू लागली आहे। शुक्रवारी राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत 1 फुटाने वाढ झाली आहे। त्यामुळे मृत साठ्यातील उपसा थांबला असून नैसर्गिक उपसा सुरू झाला आहे। पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या शहरवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे। राकसकोपची पाणी पातळी खालावली होती। गुरुवारी ती 1 फुटाने वाढली आहे। मात्र जलाशयात गतवर्षीपेक्षा 7 फूट कमी पाणी साठा आहे। त्यामुळे अधिक पाऊस होण्याची गरज व्यक्त होतीये। रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न। रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून जयदीप सिद्धनावर आणि सेक्रेटरी म्हणून मनोज मायकेल यांनी अधिकाराची सूत्रे स्वीकारली। उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल विनयकुमार पै रायकर, सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी, सहाय्यक प्रांतपाल डॉक्टर राहुल साठे उपस्थित होते। यावेळी रोटरीचे मावळते अध्यक्ष बसवराज विभूती यांनी आपल्या कार्याबद्दल माहिती दिली। सेक्रेटरी अक्षय कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले। यानंतर नूतन अध्यक्ष जयदीप सिद्धनावर तसेच सेक्रेटरी मनोज मायकेल यांना रोटरीच्या बॅच प्रदान करून अधिकाराची सूत्रे सोपवली। यावेळी बोलताना मान्यवरांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला। तसेच अन्नोत्सव सारख्या उपक्रमातून संकलित झालेल्या निधीचा विनियोग समाजाच्या उपयोगासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले। क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांना देखील सूत्रे प्रदान करण्यात आली। यावेळी रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व क्लबचे प्रमुख आणि सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधव प्रभू आणि शिल्पा कोडकणी यांनी केले। रोटरी दर्पणचा पदग्रहण समारंभ संपन्न। रोटरीच्या माध्यमातून महिलांनाही आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी लाभली आहे, असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांनी बोलताना केले। शुक्रवारी सायंकाळी हिंदवाडी येथील IMER सभागृहात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला। या कार्यक्रमाला प्रांतपाल शरद पै यांच्यासह सहप्रांतपाल रेणू कुलकर्णी, सहप्रांतपाल राहुल साठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात रोटरी दर्पणच्या नव्या कार्यकारिणी अध्यक्षा कोमल कोळीमठ, सेक्रेटरी विजया लक्ष्मी मन्निकेरी, खजिनदार दिव्या मोदीगौडर, उपाध्यक्ष सौम्या पाटील, जॉइंट सेक्रेटरी उर्मिला नायडू, क्लब सर्व्हिस अश्वगंधा कुगजी, सुरेखा मुमीमट्टी, स्फूर्ती मास्तीहोळी, आशा पोद्दार, मेघा अमीर, ज्योती कुलकर्णी, सविता हेब्बार, रुपाली जनाज, आशा पाटील यांनी अधिकार सूत्रे स्वीकारली। ग्रामीण भागात संततधार पावसाची हजेरी। मागील 15 दिवसांपासून हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली होती। त्यानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी पहिल्यांदाच पावसाचा जोर वाढला आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। यावर्षी मान्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावली, परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन विस्कळीत बनले। पेरणीची कामे अद्याप सुरू आहेत। रोप लागवडीची कामे लांबणीवर पडली आहेत। रताळी लागवड अंतिम टप्प्यात आहे। पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तालुक्यात 24 जून पासून पावसाने हजेरी लावली, परंतु त्यामध्ये जोर नसल्याने अद्याप ओढे नाले प्रवाहित झाले नाहीत। शिवारातून पाणी साचलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आणखीन दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होतीये। नगरसेवक स्वखर्चातून करणार अभ्यास दौरा। देशातील महापालिकांकडून राबविण्यात आलेल्या विविध चांगल्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी बेळगावचे नगरसेवक लवकरच अभ्यास दौरा करणार आहेत। हा दौरा महापालिकेच्या नाही तर स्वतःच्या खर्चातून होणार आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली। महापालिका सभागृहात शुक्रवारी दिनांक 7 रोजी स्थायी समिती निवडणूक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, सुरत, इंदूर सारख्या महानगरपालिकांनी अनेक चांगले प्रकल्प राबवले आहेत। या प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी लवकरच नगरसेवक अभ्यास दौरा करणार आहेत। या दौऱ्यातून बेळगावात चांगली विकास कामे राबवता येतील, पण हा अभ्यास दौरा महापालिकेच्या खर्चातून होणार नाही तर नगरसेवक स्वतःच्या खर्चाने दौऱ्यात सहभागी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले। वडगावात सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी। वडगाव मंगाई यात्रेनिमित्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आषाढीतील मंगाई देवीची यात्रा मंगळवारी दिनांक 11 रोजी होणार आहे। भाविकांना मंदिराकडे येण्या-जाण्यासाठी मंदिराकडे जायचे झाल्यास धामणे रोड, ब्रह्मलिंग नगर, विष्णू गल्ली, मंगाई गल्लीतून 1 ते 1.5 किलोमीटर फेरा घालावा लागतो। मार्गावर कचरा डेपो आहे। मार्गावर ट्रॅक्टर आणि कचरा गाड्या थांबत असतात। शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही अडचण होते। मंगाई नगर मुख्य रस्त्यावर खड्डे खोदले आहेत। पथदीप नादुरुस्त आहेत। या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही आहे। येत्या 2 दिवसात तेथील गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानापूर तालुक्यातील यडोगा येथील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरात मागील दरवाजा तोडून चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। चापगाव गावच्या हद्दीतील यडोगा रस्त्यावरील घराचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली। हे कुटुंबीय पंढरपूरला गेले असल्याची माहिती मिळाली। सुमारे 7 ते 8 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। गॅस गळती दुर्घटनेतील भाजलेल्या महिलेचाही मृत्यू। सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीच्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। लक्ष्मी मंजुनाथ अथनी, वय 36, मूळ कुरविनकोप, तालुका सौंदत्ती, सध्या पहिला क्रॉस, सुभाषनगर येथे राहणार असे तिचे नाव आहे। पती मंजुनाथ, वय 40, यांचा 8 दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे। मंजुनाथ परिवहन खात्यात बस चालक म्हणून कार्यरत होते। शुक्रवारी दिनांक 30 रोजी सकाळी चहा करण्यासाठी लायटर पेटवल्यानंतर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला। यात पती पत्नीसह 2 मुले होरपळली। भडक्यात मंजुनाथ आणि त्यांची पत्नी भाजल्याने 80% गंभीर होत्या। त्याचबरोबर घरातील साहित्याने पेट घेतला। चौघांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते। लघु उद्योग भारतीतर्फे सूक्ष्म आणि मध्यम उद्योग दिन साजरा। लघु उद्योग भारती कर्नाटकच्या बेळगाव विभागातर्फे नुकताच आंतरराष्ट्रीय सूक्ष्म आणि मध्यम उद्योग दिवस साजरा करण्यात आला। बेळगाव जिल्हा लघु उद्योग संघटनेच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार इराण्णा कडाडी उपस्थित होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या विकासासाठी गेल्या 9 वर्षात विविध योजना आखल्या असून शेतीवर आधारित उद्योगांकडे लक्ष द्यावे असे कडाडी यांनी यावेळी सांगितले। लघु उद्योग भारतीच्या सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले। संचालक बसव प्रभू हिरेमठ, लघु उद्योग भारती बेळगावचे अध्यक्ष दयानंद नेतलकर, बेळगाव लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले, लघु उद्योग संघटनेचे सहसचिव श्रीधर उपिन, बेळगाव मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि मान्यवर उपस्थित होते। नंदिनी दूध लिटर मागे 5 रुपये दर वाढ।
अन्नभाग्य योजना लागू झाल्यावर कर्नाटक दूध महामंडळाने नंदिनी दुधाच्या दरात लिटर मागे 5 रुपयांची वाढ करण्याची तयारी केली असून दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे। सोमवार दिनांक 10 रोजी राज्य सरकार अन्नभाग्य योजना अधिकृतपणे सुरू करणार आहे। त्यानंतर मंगळवार दिनांक 11 पासून नंदिनीचे संचालक मंडळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करतील। राज्य सरकारला दुधात दरवाढ करण्याची विनंती केली जाणार आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावाला मंजुरी देताच संचालक मंडळाकडून अंतिम निर्णय जाहीर केला आहे। काल दिनांक 6 रोजी सायंकाळी केएमएफचे अध्यक्ष भीमा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली। शहर तालुक्यात उद्या वीज नाही। हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने शहर आणि तालुक्यातील काही भागात रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। शहरातील ऑटोनगर, औद्योगिक वसाहत, केएसआरटीसी डेपो, केएचबी कॉलनी, कनबर्गी, आंबेडकर कॉलनी, काकती, मुत्यानट्टी, बसवनकोळ प्रकल्प, रामतीर्थनगर, सुरभी हॉटेल, आश्रय कॉलनी, कुलकर्णी लेआउट या भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा ठप्प असेल। बेळगाव तालुक्यातील हावळनगर, नावगेकर नगर, गोडसे नगर, ओमकार नगर, मच्छे, झाडशापूर, देसूर, बाळगममट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, अशोक आर्यन फॅक्टरी या भागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज नसेल। ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने एका पत्रकाद्वारे केले आहे। चांगलेश्वरी हायस्कूल येथे स्काउटचे उद्घाटन। श्री चांगलेश्वरी शिक्षण संस्था येळूर संचलित चांगलेश्वरी हायस्कूलमध्ये हिंदुस्थान स्काउट आणि गाईडचे उद्घाटन करण्यात आले। अध्यक्षस्थानी एडी धामणेकर होते। विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले। त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। स्काउट आणि गाईडच्या युनिटतर्फे शिक्षक आणि मान्यवरांचा गौरव करण्यात आला। राजू देवलतकर यांनी स्काउट आणि गाईड यांच्याबद्दल माहिती दिली। यावेळी संस्थेच्या संचालिका स्नेहल मजुकर, मुख्याध्यापक आय.बी. राऊत यांनीही मार्गदर्शन केलं। स्काउट आणि गाईडतर्फे पथसंचलन करण्यात आलं। नामदेव खवरे, ज्योतिबा खांबले, अंबिका पाटील, प्रतीक्षा भट आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन ए.बी. कांबळे यांनी केले। टी.एस. बोकडेकर यांनी आभार मानले। पावसाच्या वर्षामुळे धनगरांची पावले माघारी वळली। पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीण भागातून धनगर समाज परतीच्या मार्गावर आहे। शेतातून बकऱ्यांना चरण्यासाठी जागा नसल्याने आणि पावसापासून बचाव करण्यासाठी धनगर बकऱ्यांसह माघारी फिरत आहेत। बेळगाव तालुक्यात निपाणी, गोकाक, हुक्केरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज बकऱ्यांसह येत असतो। शिवारातून शेतकरी बकऱ्यांना बसवून घेतात, यातून शेणखत मिळते। परिणामी उन्हाळ्यात रानमाळ धनगरांची वस्ती असते, परंतु पावसात धनगरांना रिकामी जागा सापडत नाही, त्यामुळे ते कमी पावसाच्या भागाकडे वळतात। कडोली परिसरात हुक्केरी भागातील धनगर बकऱ्यांसह येत असतात। सुगी संपताच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान धनगर हजर होतात। त्यानंतर जून महिन्यापर्यंत सुमारे 6 महिने त्यांचा गावोगावी संचार असतो। पावसाला जोर वाढताच ते माघारी फिरतात। नेट सेट धारक बनणार सहाय्यक प्राध्यापक। विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्ती नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। या पदासाठी असलेले पीएचडीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे। त्यामुळे सेट वा नेट उत्तीर्ण विद्यापीठातील विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदी संधी मिळणार आहे। यूजीसीने या संदर्भात 30 जून रोजी अधिसूचना जारी केली आहे। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आता नेट सेट स्लेट ही किमान पात्रता असेल, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांना ट्विट करून दिली आहे। दरम्यान यूजीसीकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी किमान पात्रता सेट नेट केली असून अन्य कोणत्याही नियमात बदल केलेला नाही। नियमातील बदल 1 जुलैपासून लागू करण्यात आला आहे। तमीम इक्बालने निवृत्तीचा निर्णय घेतला, मागे पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी काय झाली चर्चा? बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालने गुरुवारी दिनांक 6 जुलै रोजी एक धक्कादायक निर्णय घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। आता एका दिवसानंतर तमीमने यू-टर्न घेत निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर तमीम इक्बालने हा यू-टर्न घेतला। तमीमने शुक्रवारी 7 जुलै रोजी दुपारी शेख हसीना यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी तमीमची पत्नी आयशा, माजी कर्णधार मशरफी मुर्तझा आणि बांगलादेशचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसनही उपस्थित होते। नजमुल हसनने रात्री उशिरा पत्रकार परिषदेत बोलताना तमीम निवृत्तीतून पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली। नजमुल हसन सोबतच्या वादामुळे तमीमने निवृत्ती घेतल्याचे वृत्त होते। त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी तमीम इक्बालची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्याचबरोबर त्याला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली। शेख हसीना यांनी सांगितले की विश्वचषकात बांगलादेश संघ त्याच्याशिवाय कसा कमकुवत होईल। तमीम इक्बाल हे नम्र आवाहन फेटाळू शकला नाही। यानंतर बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशाच्या सर्वोच्च नागरिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल असेही नमूद केले।
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ डॉमिनिकाला रवाना. बीसीसीआयने खेळाडूंचे काळ्या जर्सीतील फोटो केले शेअर. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडिया बार्बाडोस मधील सराव सामन्यानंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी डॉमिनिकाला रवाना झाला आहे. संघाला 12 जुलैपासून विंडसर पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ 1 जुलैलाच बार्बाडोसला पोहोचला होता. संघाने तिथे जोरदार सराव केला आणि आता सामन्याचे ठिकाण असलेल्या डॉमिनिकाला रवाना झाला आहे. टीम इंडिया रवाना झाल्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर जण आदिदासच्या काळ्या ट्रेंडिंग जर्सीमध्ये दिसत आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धा, अँडी मरेचे आव्हान संपुष्टात. ग्रीसच्या 5व्या मानांकित स्टेफनोस सितिपासने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत माजी विजेत्या ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत संपुष्टात आणले. स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराजने आपली लय कायम ठेवत पुढची फेरी गाठली. सितिपासने मरेला 5 सेट रंगलेल्या लढतीत 7-6, 6-7, 4-6, 7-6, 6-4 असे पराभूत केले. सामन्यातील पहिला सेट स्थितिपासने जिंकत चांगली सुरुवात केली. यानंतर दोन्ही सेट मरेने जिंकत आघाडी घेतली. मात्र अखेरच्या 2 सेटमध्ये खेळ उंचावत स्थितिपासने विजय नोंदवला. विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. शुक्रवारी या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा भारती राज्य सचिव आणि ज्येष्ठ ॲथलेटिक प्रशिक्षक अशोक शिंत्रे, लैला शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर सदानंद पाटील, महालक्ष्मी ग्रुप ऑफ सोसायटीचे संचालक चांगाप्पा निलस्कर, विठ्ठल करंबळकर, वृषभ पारिशवाड, पंडित ओगले, शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मुख्याध्यापिका कमळ वाळवे, महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र पाटील, मनीषा भोसले, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव ओमकार गावडे, मयुरी पिंगट या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि श्री महालक्ष्मी फोटोपूजन, श्रीफळ आणि दीप प्रज्वलन करून तसेच खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली. या प्रसंगी क्रीडा शिक्षक सागर कोलेक, मयुरी पिंगट, प्रशांत वाडकर, नामदेव हलसीकर, आशा भुजबळ, श्यामल चळवेटकर, मंजुळा हनुमन्नावर उपस्थित होते. या स्पर्धेत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय स्पर्धेत संतमीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ, हनीवेल इंग्रजी माध्यम शाळा खानापूर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल खानापूर, संतमीरा इंग्रजी माध्यम स्कूल गणेशपूर, देवेंद्र जिनगवडा स्कूल शिंदोळी या शालेय संघांचे प्राथमिक आणि माध्यमिक मुलांच्या संघांनी भाग घेतला आहे. याचबरोबर मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.